गाजर न खिसता फक्त अर्धा ग्लास दुधाचा वापर करून झटपट कुकरमध्ये गाजराचा हलवा आज मी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, गाजराचे देठ काढून, आणि चाकूने हलकं हलकं हे गाजर मी वरून याची साल काढलेली आहे। आता आपण याचे एक एक इंचावर याचे तुकडे करून घेऊयात। तर इथे हे गाजर मी कट करून घेतलेले आहे। आता एक बोल घेऊयात। अर्धा ग्लास इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतले आहे। यामध्ये 1 किंवा अर्धा चमचा तूप घालूयात। आता यामध्ये आपण गाजराचे तुकडे घालूयात आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालायचं आहे। जर गाजर जास्त गोड किंवा थोडंसं गोड कमी असेल तर त्यानुसार आपल्याला यामध्ये साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे। तर इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपण कुकर घेऊयात आणि या कुकरमध्ये आपण जे गाजराचं मिश्रण बनवलेलं आहे हे कुकरमध्ये टाकूयात आणि हे कुकर आता आपण गॅसवर ठेवूयात आणि हाय फ्लेमवर 1 शिट्टी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस हे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे। 1 शिट्टी येऊन गेली की गॅस हे लो फ्लेमवर ठेवून 10 मिनिटे आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचं आहे। तर इथे हे 1 शिट्टी झाली आहे। आता आपण गॅसचं फ्लेम हे लोवर ठेवूयात आणि 10 मिनिटे गाजर हे कुकरमध्ये शिजवून घेऊयात। तोपर्यंत आपण इन्स्टंट खवा बनवूयात। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आहे। तूप हे धूर निघेपर्यंत आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये 1 चमचा बारीक रवा आणि 1 चमचा बेसन घालायचं आहे। पटकन आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये 5-6 वेळा आपल्याला यामध्ये पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे याचं टेम्परेचर नॉर्मल होईल, नाहीतर हे रवा आणि बेसन करपू शकतं। तर लगेचच आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे मी एक परात घेतली आहे। यामध्ये आपण जे हे रवा आणि बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे ते या परातीमध्ये काढून घेऊयात। आता हे रवा आणि बेसनचं मिश्रण परातीमध्ये काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊयात। स्प्रेड करून ठेवलेलं आहे मिश्रण। तर आता बाजूला मी 1.5 चमचा पिठी साखर घेतली आहे आणि 2 चमचा मिल्क पावडर। जर तुमच्याकडे खवा असेल ते वापरलं तरीही चालेल, पण इथे मी इन्स्टंट खवा, जर खवा नसेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी इथे मी इन्स्टंट खवा कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे। तर यामध्ये आता 2 चमचे दुधाची साय घालूयात। दुधावर जे साय जमा झालेलं असतं ते हे मी 2 चमचे यामध्ये घातलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे इन्स्टंट खवा बनवून झालेला आहे आणि 5-10 मिनिटे आपण हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात। आणि इथे हे 10 मिनिटे लो फ्लेमवर इथे मी गाजर कुकरमध्ये चांगलेसे शिजवून घेतलेलं आहे। याचं पूर्ण स्टीम गेलं की आपण हे गाजर एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि ग्लासने किंवा मॅशरने व्यवस्थित असं आपल्याला हे गाजर मॅश करून घ्यायचे आहेत। अगदी हलकं हलकं आपल्याला हे गाजर मॅश करून घ्यायचं आहे। एकदमच बारीक आपल्याला हे मॅश करायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला हे गाजर मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे हे गाजर मी मॅश करून घेतलेले आहे। तर गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे आणि यामध्ये आपण जे गाजर मॅश केलेलं आहे, गाजराचं जे मिश्रण आहे हे कढईमध्ये काढून घेऊयात आणि गॅस हे लो टू मीडियमवर ठेवायचं आहे। आणि या मिश्रणमध्ये जे दूध किंवा पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे, म्हणजे हे मिश्रण कढईला लागून करपणार नाही। तर यामध्ये मी अर्धा चमचा किंवा पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे हे मिश्रण पूर्णपणे अटत आलेलं आहे। यातलं पाणी किंवा दूध पूर्णपणे अटलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जी इन्स्टंट खवा बनवलेला आहे याचे तुकडे करून आपण या मिश्रणमध्ये घालूयात। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे मिश्रण
सेट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे थोडेसे तुकडे करून या मिश्रणमध्ये आपल्याला हे इन्स्टंट खवा घालायचा आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथे हे गाजराचा हलवा बनवून झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आता यावरून आपल्याला काजू आणि बदामाचा तडका द्यायचा आहे. यासाठी इथे मी कढई घेतली आहे. यामध्ये 1-2 चमचा आपल्याला हे तूप घ्यायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालूयात. तर इथे मी 2-2 चमचे इथे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि तुपावर हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे. तर इथे हे काजू आणि बदामाचा तडका बनवून झालेला आहे. काजू बदामाचा तडका या गाजर हलव्यावर टाकून घेऊयात. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये अगदी झटपट अर्धा कप दुधाचा वापर करून गाजर न खिसता गाजराचा हलवा बनवून झालेला आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.